आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे आहेत। नेमकं काय प्रकरण झालं ते म्हणतात अनधिकृत बांधकाम होतं, त्याला स्थानिकांचा विरोध होता म्हणून हा गोंधळ झाला। जर अनधिकृत असेल आणि स्थानिकांचा विरोध असेल ना तर मुंबई महानगरपालिका तिथे आहे। तुम्ही त्या ठिकाणी RTI टाकत असता, नेहमी तुमचे यांचे अनेक कार्यकर्ते RTI टाकत असतात, अनेक गोष्टीच्या तक्रारी करत असतात। मग तिकडे जा ना, त्या वरिष्ठ नागरिकांना येऊन कशाला दादागिरी करायची? वरिष्ठ नागरिकांचं काम का थांबवायचं? अनधिकृत कामावरती कारवाई करणारी व्यवस्था या ठिकाणी शासनाने निर्माण केलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती। या ठिकाणी येऊन त्या वरिष्ठ नागरिकांना, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच्यात कोणतरी सैन्यातला सैनिक आहे, त्याच्यामध्ये कोणतरी स्वतंत्र सैनिक आहे, रिटायर्ड पोलीसवाले आहेत। म्हणजे अशा तऱ्हेने सगळीकडे दादागिरी करून स्वतःचं वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न करत असाल तर तो फाजीलपणा आहे, ती चुकीची गोष्ट आहे। ते आज मात्र या ठिकाणी आता या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। कुठेही कुठल्या गोष्टीला मर्यादा असते, की काही एखाद्या गोष्टीला लिमिट असते, खोटं करायचं किती करायचं। पोलीस स्टेशनमध्ये ते काय आता मागणी तुमची काय बोल ना, आम्ही पोलिसांना एवढंच सांगणार आहे, जे कायद्याने जे नियमाने आहे ते करा। आम्ही जर अनधिकृत असेल ना तर आमच्यावर कारवाई करा। जर आम्ही अनधिकृत करत नसेल तर मात्र त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। येऊन त्या ठिकाणी हस्तक्षेप केला, दादागिरी केली, स्वतंत्र सैनिकांना मारलं, ज्येष्ठ नागरिकांना मारलं, या सगळ्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। त्यामुळे हे होते सुनील शिंदे, त्यांचं असं म्हणणं आहे की कारवाई पोलिसांनी केली पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे हे सगळे पदाधिकारी नेते इथे जमायला सुरुवात झालेली आहे। किती जण आहेत असे तिथे होते? पहिली गोष्ट हे जे जांभुरी मैदानाचं जे सुशोभीकरण आदित्य साहेबांच्या निधीतून त्या ठिकाणी झालेलं, तेव्हा या ठिकाणी गेली 20 वर्षापासून हे जे प्रभात मित्र मंडळ आहे, ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा त्या ठिकाणी होता आणि यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सर्वकडे जे भाडे पावत्या सर्व आहे। ज्यावेळी सौंदर्यीकरण पार पाडत होतं त्या महापालिकेने हे जे स्टॉल आहे ते स्टॉलच्या बरोबर जे ह्यांचं स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर तोडलं आणि सहाय्यक आयुक्तांनी तेव्हाच्या त्यांना पत्र दिलेलं की बाबा ह्यांचं स्ट्रक्चर इथे आहे आणि त्यांनी ते तिकडे बांधणी करून दिली। वेळ थांबणार आहे आता आम्ही एक दीड तास आहे DCP वगैरे यांच्याशी बोलून, कारण ह्याच्यावर यांच्याकडे सर्व कागदोपत्री पुरावे आहे, त्या पुराव्याच्या आधारे यांची तक्रार आता दाखल करतात आहे। ते दाखल होईपर्यंत आम्ही तिथे थांबणार। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट काही स्थानिकांना घेऊन या वरळी पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे आणि तक्रार या सगळ्या संदर्भात दाखल करावी अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।